नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी दाणेदार आणि अगदी बाहेर मिळते तशीच मटका कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते करून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही किती छान अशी दाणेदार मस्त अशी आपली ही मटका कुल्फी बनून तयार झालेली आहे। चवीला तर इतकी अप्रतिम ही मटका कुल्फी बनून तयार झालेली होती, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अगदी कमी साहित्यात मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे सर्वात आधी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे, तुम्ही याच ठिकाणी गाईचं दूध घेतलं तरी चालेल। इथं आपलं दूध उकळेपर्यंत आपण आईस्क्रीम साठी लागणारं प्रीमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी काजू घेतलेले आहे, त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला बदाम लागणार आहे। एकदा जर तुम्ही हे आईस्क्रीमचं प्रेमिक्स बनवून ठेवलं तर कधीही तुम्ही मटका कुल्फी किंवा आईस्क्रीमला सुद्धा हे प्रेमिक्स वापरू शकता। दुसरं तुम्हाला यामध्ये काहीच टाकायची गरज पडत नाही। त्यानंतर एक मोठी वाटी भरून मखाने घेतलेले आहे। ज्या वाटीने आपण काजू बदाम मोजून घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे मखाने सुद्धा घेतलेले आहे। तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर 5 ते 6 वेलची घेतलेले आहे, त्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे, तुम्ही इथे कोणत्याही कंपनीचं मिल्क पावडर वापरू शकता। त्यानंतर थोडंसं केशर घेतलेलं आहे, केशर घातल्यामुळे रंग आपल्या कुल्फीला मस्त असा येते। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालते। त्यानंतर इथे हे सर्व मिक्सरला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मस्त असं आपलं हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स बनून तयार झालेलं आहे। फ्रीजमध्ये हे आरामात महिनाभर टिकते, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, मस्त असं महिनाभर टिकते। इथे आता आपल्या दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे। या मटका कुल्फीसाठी आपल्याला दूध वगैरे आटवायची अजिबात गरज पडत नाही। दूध खूप जास्त आटवायला वेळ लागते, त्यामुळे हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स तुम्ही यामध्ये टाकलं अगदी झटपट आपल्या घरच्या घरी आपण हे मटका कुल्फी किंवा कुल्फी बनवून तयार करून घेऊ शकतो। इथे जे आपण आता प्रीमिक्स बनवून घेतलेलं होतं त्यामधले मोठे 3 चमचे मी यामध्ये घालून घेणार आहे। यामध्ये आता आपल्याला गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही, मिनिटभर कंटिन्यू हलवायचं आहे। अगदी मी इथे लो गॅस केलेला आहे। अशा प्रकारे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। यामध्ये गुठळ्या होतच नाही, थोड्याशा जरी झाल्या तरी अशा मोडून घ्यायच्या आहे। आपल्याला आता हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स घातल्यावर 2 ते 3 मिनिटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। इथे आता आपण आईस्क्रीमला अगदी बाहेरच्या सारखी चव आणि दिसायला सुद्धा सुंदर, त्यासाठी मी इथे आता साखर आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही डायरेक्ट सुद्धा त्यामध्ये साखर घालू शकता। त्यासाठी मी इथे आता सर्वात आधी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। कढईमध्ये साखर आपल्याला छान अशी विरघळून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, अशीच साखर विरघळून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही साखर आपली हळूहळू विरघळायला लागलेली आहे। अगदी लिक्विड आपल्याला ही साखर बनवून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही साखर आपली छान अशी विरघळलेली आहे। गरम असतानाच आपल्याला हे या दुधावर ओतून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या कुल्फीला रंग सुद्धा मस्त येते। अशा पद्धतीने साखर विरघळून टाकली तर आणि चव सुद्धा छान येते, अगदी बाहेरच्या सारखी दाणेदार अशी आपली ही कुल्फी बनवून तयार होते। पाहू शकता तुम्ही
इथे मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे मस्त असं थंड करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला मटका कुल्फी सेट करायला घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे छोटे छोटे मटके घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये आता आपल्याला हे मटका कुल्फी सेट करून घ्यायची आहे। गार्निशिंग साठी काजू बदामाचे काप, पिस्त्याचे काप तुम्ही इथे वापरू शकता। थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकणार आहे, वाळलेल्या, खूप छान दिसते। त्यानंतर फॉइल पेपरने छान असं हे आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मस्त अशी ही मटका कुल्फी रात्रभर सेट करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपली ही मटका कुल्फी मस्त अशी सेट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी दाणेदार आणि दिसायला सुंदर, चवीला तितकीच अप्रतिम ही मटका कुल्फी बनून तयार झालेली होती, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।